नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना संपलेला आहे। कालच अनेकांनी कर साजरी केली असन, काही जण इथून पुढे कर साजरी करतील। आमच्या गावात श्रावण संपल्यावर मंगळवारी बोकड कापलेला आहे। हा बोकड एकट्या दुकट्याचा नाही तर गावातल्या लोकांनी वाट्यावर कापलेला आहे। वाट्याचा बोकड जर नाव घेतलं तर आपल्याला माहीत असेल, वाट्याच्या बोकडमध्ये जे येणारं मटण आहे त्या मटणाची भाजी किती सुंदर होते, किती चांगली होते आणि त्या भाजीची आठवण जरी आली तर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही। आज आमच्या गावामध्ये बोकड कापलाय। पूर्ण बोकड कापल्यानंतर झाडाला टांगण्यात आला उलटा आणि त्यानंतर आता सागळ काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। नेमकं बोकड, वाट्याचा बोकड का घ्यावा किंवा वाट्याच्या बोकडाचं मटण का घ्यावं, हे मटण चविष्ट का असतं, या वाट्याच्या बोकडामधले कोणते पीस महत्त्वाचे असतात, त्याची भाजी करण्याची पद्धत कशी आहे, नेमकी काळजी काय घेतली पाहिजे, या सर्व बाबतीमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे सांगणार आहे। त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, सागळ काढलेली आहे। सागळ काढल्यानंतर आपण या ठिकाणी त्या जे काही मटण आहे, बोकड आहे, त्या मटणाला केस लागणार नाहीत याची काळजी घेतली आहे। पूर्ण धुवून घेतलेलं आहे। जे काही केस आहेत ते सूर्यानं काढण्याचं काम या ठिकाणी आमचे जे मामा आहेत ते खाटीक मामा करत आहेत। तुम्ही पाहू शकता, एक सुंदर असं छानपैकी मटण आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। आम्ही काय केलं, आम्ही एक 15,000चा बोकड घेतला आणि बोकड घेतल्यानंतर एक 10-15 जणांनीच एक हे बोकड खरेदी केलेलं आहे आणि त्यांनी मग ते हजार रुपयाचं खर्च प्रत्येकी ह्याच्यामध्ये भागीदारी केली आणि मग ते सगळं एक छानपैकी 1.5-2 किलोच्या आसपास मटण यामध्ये येतं। आणि पाहुणे 4 जर आले आपल्याकडं तर ते पाहुण्याचं पण समाधान त्यातून होतं आणि एक चविष्ट मटण आपल्याला, मटण आणि चविष्ट भाजी आपल्याला या ठिकाणी खायला मिळते। त्यामुळं वाट्याचं मटण कधीही खाल्लंच पाहिजे। पहा तुम्ही, आता फरा आहे, फरा काढला चालला आहे आणि फऱ्यामध्ये जे काही बारीक बारीक कट असतात, पीस असतात, हे पीस काढण्याचं काम चालू आहे। फऱ्यामध्ये कॅल्शियम खूप चांगलं असतं। अनेक जण फऱ्याचं मटण घ्यायला पसंती दाखवतात। पहा, एकदम चांगल्या पद्धतीनं व्यवस्थितपणे आरामशीर याचे पीस काढले चाललेत। खाली पातेलं आहे, भांडे आहे, टोपलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे सर्व पीस टाकायलो आहोत। आणि खरं जर म्हटलं तर आपण ज्यावेळेस हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस हॉटेलमध्ये गेल्यानंतर कंदुरी मटण असं लिहिलेलं असतं। कंदुरी, अनेकांना जे शहरी भागात राहतात त्यांना कंदुरी मटण म्हणजे काय हे माहीत नसतं। मग काही जण म्हणतात कंदुरी मटण, ज्या काहीला अनुभव येतो कुठं कंदुरी कार्यक्रमाला कोणाच्या गेल्यानंतर की कंदुरीला जेवायला जायचं, मग त्या ठिकाणी त्यांचं जेवण खूप चांगलं होतं आणि समाधान वाटतं। त्यानंतर हॉटेलमध्ये जर तसं कंदुरी मटण लिहिलं तर त्यांना त्या ठिकाणी वाटतं कंदुरी मटण म्हणजे आपण पाठीमाग पाहुण्याची तर जेवायला गेलो तर तसंच हे असावं। पण त्यावेळी अनेक वेळी त्या जे काही जेवण त्यांचं हिरमोड होतो आणि चांगलं मटण किंवा चांगली भाजी त्या ठिकाणी मिळत नाही। हे वजडी फेर मित्रांनो बाजूला काढण्याचं काम चालू आहे आणि वजडी फेर धुवून एकदम स्वच्छ पद्धतीनं धुवून 2-3 वेळा 4 वेळा धुवून त्याला स्वच्छ केलं जाणार आहे। वजडी फेर जे खातात त्यांना वजडी फेरचं महत्त्व माहिती आहे, वजडी फेरची चव माहिती आहे। त्यामुळं वजडी फेर खऱ्या अर्थानं मटणाबरोबर थोडं पाव किलो का होईना पण घेतला पाहिजे। वजडी फेरची भाजी सेपरेट करायची, थोडं ड्रायमध्ये करायची, मसाल्यामध्ये करायची आणि वजडी फेर एकदम चांगलापैकी वजडी फेर झाला तर खूप चांगल्या पद्धतीनं माणूस त्याला आवडीनं खातो। आता पहा, याची वजडी फेर धुण्याची प्रक्रिया चालू आहे। इकडं सर्व स्वच्छता केलेली आहे। आता एक एक कट याचे बाजूला पीस जे पार्ट आहेत ते पार्ट पूर्ण बाजूला केले जाणार आहेत आणि प्रत्येक वाट्यावर प्रत्येक पार्ट गेला पाहिजे याची काळजी। ही वजडी आहे मित्रांनो, स्वच्छ पहा किती इतकी स्वच्छ केली वजडी आणि फेर, याच्यामध्ये कसलीही घाण राहिलेली नाही। घाण राहिली तर निश्चितच ते वास मारते भाजी आणि भाजी चांगली बनत नाही। त्यामुळे वजडी फेर कधीही धुताना स्वच्छ 4-5 वेळा एक चांगल्या पाण्यामध्ये धुवायची, स्वच्छ पाण्यामध्ये धुवायची। आता गर्दन काढण्याचं काम चालू आहे मित्रांनो, गर्दन काढण्याचं काम चालू आहे। गर्दन अनेक जण सेपरेट गर्दन घेतात। गर्दन खाणारे जे काही लोक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात शौकीन आहेत। गर्दनमध्ये सुद्धा खूप कॅल्शियम असतं, हड्डी पीस जास्त असतो गर्दनमध्ये आणि आपण या ठिकाणी गर्दन सगळे पार्ट वेगळे करून जे वाटे त्या वाट्यावर प्रत्येक पार्टचा पीस त्या वाट्यावर जाईल याची काळजी आपण घेतो। पूर्ण तर ते आमचे जे मामा आहेत हे
प्रत्येक आल्या इथं वाट्याला जे आहे ते वाट्यावाल्या माणसाला त्याची माहिती सांगतात की हे चांगलं असतं पोरांनो, हे खाल्लं पाहिजे, हे ताकद देतं, हे हाडाच्या आजारासाठी चांगलं असतं, असं प्रत्येक पार्टची हे आमचे खाटीक मामा माहिती सांगतात. आता पहा, एकदम चांगल्यापैकी याचे पार्ट काढणं चालू आहे. आता हे पार्ट काढणं झाल्यानंतर मित्रांनो, आता हे सर्व आमचे गावकरी जे आहेत मित्र कंपनी, हे मित्र कंपनी इथं जे गावकी पूर्ण 10-15 जण असतात, हे यांच्याकडे विळ्या असतात आणि हे स्वतः कट करतात पीस छोटे छोटे, आणि छोटे छोटे पीस कट करून इथे वाटे टाकले जातात. आणि वाटे टाकत असताना 15 वाटे टाकायचे. आता आम्ही 15 वाटे केले आणि 15 वाटे म्हणजे प्रत्येक बोकडाचा प्रत्येक पार्ट प्रत्येक मटणाच्या वाट्यावर पडल याची काळजी या ठिकाणी घेतली जाते, जेणेकरून कंदुरी मटण एक प्रकारे प्रत्येक वाट्यावाल्या शौकीनाला किंवा वाटा जी घेणार आहे त्याला प्रत्येकाला कंदुरी मटणाचा आस्वाद, कंदुरी मटणाचा आनंद या ठिकाणी घेता येतो. आणि वाट्याचं मटण एकदा खाल्ल्यानंतर निश्चितच पुन्हा खावंसंच वाटणार. चला, आम्ही तर आमचं नियोजन केलेलं आहे. मित्रांनो, आपण पण वाट्याचं मटण गावामध्ये नियोजन करा आणि वाट्याचं बोकड कापा, आणि त्यानंतर भाजी कशी झाली किंवा तुम्हाला त्यात काय वाटलं, वेगळेपण काय वाटलं, बाजाराच्या मटणापेक्षा वेगळेपण काय वाटलं आम्हाला निश्चित कळवा. आम्ही जे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिलेली आहे, ही माहिती कशी वाटली हे पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.